कौरवांच्या पश्चात पांडव गादीवर बसले। हस्तिनापूर फार मोठं होतं, खूप मोठं होतं हस्तिनापूर, खूप मोठं होतं। पंडू राजा, धृतराष्ट्र आणि गांधारी आई साहेब वनाला निघून गेले। लाज वाटली त्यांना, नको वाटलं त्यांना। असं वाटलं आपल्या 100 कार्ट्यांनी ज्या पांडवांना त्रास दिलाय, हे 100ला 100 मृत्यू पावले। आता पांडवांच्या सानिध्यात भाकरी खाणं आपल्याला लाज वाटती, याच्याकरता धृतराष्ट्र वनात पत्नीसह निघून गेला। कधी कधी धृतराष्ट्रातला वनातला प्रसंग एखाद्या भागवतकाराला विचारा। भागवत चालू असलं ना, खालून चिठ्ठी द्यायची, आम्हाला धृतराष्ट्राच्या वनातला प्रसंग सांगा। त्या भागवतकारानं जर तोडका मोडका वनातला प्रसंग सांगितला ना, तर त्या भागवत कथेतला पाषाण सुद्धा रडन। एखादा दगड असला ना तिथं बाजूला, तो पाषाण सुद्धा द्रवन। इतकं भयावह चरित्र वनातलंय त्यांचं, इतकं भयावह चरित्र। कल्पना करा, जंगलात राहायचंय, एक उपजात अंध आहे, एक जन्मजात अंध आहे, आणि एकीने डोळ्याला पट्टी बांधून घेतली। सामान्य सूर्य पाहिलाच नाही हो, बघितलाच नाही सूर्य अक्षदा पडल्याच्या नंतर। दोघांच्या अंगावर पांचाळ अक्षदा पडल्या, तो आपण सूर्य पाहिला नाही। आणि अशा अवस्थेत वनात राहणं, आताच्या वनानं ठीक आहे, त्या काळातल्या वनात वाघ असतील, सिंह असतील, लांडगे असतील, नाना प्रकारचे हिंस्र श्वापद असतील, त्या परिस्थितीत वनात राहणं काय काय ते विचारू नका परिस्थिती। मी 3 श्लोक वाचिले आणि 4थ्या श्लोकाचा अर्थ लक्षात घेत असताना बंद करून टाकला ग्रंथ, वाचवायची ताकद झाली नाही। इतका भयावह प्रसंग वनातला त्यांचा। एकीकडं या देशाचं राज्य भोगलेला राजा, एकीकडे अख्ख्या ब्रह्मांडाची या प्रांताची राणी, आणि शेवटच्या टप्प्यात वाळलेल्या काड्याकुड्यावर झोपणारी बाई, काय अवस्था असेल तिची कल्पना करा। ते वनात निघून गेले। हस्तिनापूरच्या गादीवर धर्मराजा बसले। धर्म आणि अर्जुन एके दिवशी विदुर काकाला म्हणतात, काका कुठे निघालात? भजना करता चाललोय मंदिरात, येतो मी। ज्याला राजकारणातला खरा गाभा कळाला का, ज्याला राजकारणातला खरा गाभा कळाला का, महाराष्ट्रातल्या 5 लोकांपैकी 1 नंबरचा डॉन होता। ज्याला राजकारणातला खरा गाभा कळाला, त्याचं नाव विदुर काका। विदुर काका, देवाला वाटलं मी पांडवांना गादी दिली, राजकारण सफल झालं। देवाचं ध्येय होतं भजन करणाऱ्या पांडवायला मला गादीवर बसवायचं, त्याचं राजकारण सफल झालं। पण विदुरानं सांगितलं, पोरं मेलेन सगळे तुझे। काय हुशार असेल विदुर। विदुरानं सांगितलं, देवा अरे एक पारडं उंच गेलं, पण एक मातीत गेलं ना रे तुझं पारडं, एक पारडं मातीत गेलं। द्वारकेचा राणा पांडवा वज्र सोडून दिला तर सगळे गेले। धर्मानं सांगितलं काका, अर्जुनानं सांगितलं काका, भीम बाजूला आहेत, नकुल सहदेव शांत आहे। काका एक विनंती, देवदर्शन करून परत या। काकाच्या लक्षात आलं, त्रिकालज्ञानी होते काका, काकाच्या लक्षात होते वाटण्या करायला ताज हुशार होते ते काका। तुमचा आमचा काका थोडाच होता, वाटेवर बसून तांबाखू चोळणार हा आणि कोपरे रंगीणार, असा थोडा काका होता तो। विदुर काका होते। काका नाही आले पांडवांकडं, त्याला म्हणतात शूर। किती मंत्री एका तराजूत टाकलं, धर्म तयार होईल। सगळ्या देशातले मंत्री एका तराजूत, एकटा अर्जुन होऊ शकत नाही, एकटा नकुल नाही, एकटा सहदेव नाही, एकटा भीम नाही, एकटा धर्म नाही। 5 लोकांना आमंत्रण दिले, नाही गेला पट्ट्या, त्याला म्हणतात शूर। गरजच नव्हती कशाची, त्याच्यामुळे चपला उचलायच्याच नाही कोणाच्या। हे स्वतःहून धर्माच्या आमच्या विदुर काकांच्या घरी गेले। काकींनी बसायला टाकलं, काकी काकीच होत्या। वा, ज्याच्या जीवनात धर्मपत्नी सात्विक भेटली का, त्यानं समजायचं मी स्वर्गात आहे, त्यानं समजायचं मी स्वर्गात आहे। आणि ज्याच्या जीवनात बायको कर्कशा भेटली का, तो 5 कोटीच्या बंगल्यात राहत असला तरी समजायचं मसनवाट्यात लाकडावर बसलोय।
हे मी म्हणत नाही. करकसे संगती दुःख उदंड फजिती दुःख उदंड फजिती दुःख ज्याच्या जीवनात बायको कर्कश आहे त्याच्या जीवनात उदंड फजिती असती. मोजताच येत नाही ती फजिती. काय राहतो सोन्याच्या बंगल्यात सुंबळ्या, जळून गेलास तुझी त्या पत्नीच सोड. काकी होत्या काय काकी मिठाचा कडा पाण्यात भिजून खाल्ला हो दोघा नवरा बायकोनं, तरी संसारात एका तिळा इतकं रस्वदीर्घ इतकं सुख नाही असा शब्द तोंडातून पडला नाही. आणि ह्या शांतीमुळं, इतक्या शांतीमुळं पंढरपुरातला मालक प्रसन्न झाला. मिठाचा खडा पाण्यात बुडून खाणाऱ्या संसारातल्या सात्विक पती पत्नीसाठी गाव सोन्याचं देऊन टाकलं. म्हणून संसारात कर्कसा करी जाऊ नका माझ्या माईनं. हिशोबात राहत जा. 60-65 वर्षात पप्याच्या बापाला जायचंय, तुम्हाला जायचंय. काय गं थोडे बांधून आपण बोकांडीवर घेऊन जाणार नाही? कशाला सप्तेन, कशाला कीर्तन, कशाला भागवत. हा संक्रांतीच्या दिवशी वान हाव संध्याचं आणि घरी आल्यावर थुत्तर मांजरान वरखंडल्यावानी करायचं नवऱ्याला पाहिलं. हा ते बाहेरून आल्यावर बायकोचा चेहरा पाहिल्यावर त्याला वाटतं मी चुडेलीन पाहिली का भूत पाहिलं. दिवसभर ते वन करते. कशासाठी बेजार होते ते बाहेर? संसारातल्या लोकांसाठी. मालक दिवसभर थकून आल्याच्या नंतर बाईनं गरम पाणी त्याला पाय धुवायला द्यावा. 1 कोटी कीर्तन ऐकल्याचं पुण्य त्या बाईला भेटते. 1 कोटी कीर्तन ऐकल्याचं पुण्य. कीर्तनात सगळ्यात पुढे बसतीन, मालकाला पाय धुवायला पाणी देत नाही. ही बाई ज्या गावात आहे त्या गावात पाऊस कमी पडतो. काय अर्थ नाही, काही उपयोग नाही त्याला. काय एक जण म्हणला बायाने एकोपा केला आणि तुम्हाला जर नाही सप्त्यात कीर्तन घेतले तर नका घेईनच. ह्या कोण मोह धकिनार आहेत आणि तुम्ही कोण धकिनार आहेत? मोह धकिनारा पंढरपुरातला आहे. एखाद्या गोष्टीसाठी आपण खरं बोलणं बंद करावं हे मूर्खपणाचं टोक आहे. हे बा पोट कापत असताना विजा होत असत्याल, पण ते पोट जर नाही कापलं तर पेशंट मरत होईल. म्हणजे डॉक्टरनं ऑपरेशन करायचं बंद करावं का? त्याला करावंच लागत ना ऑपरेशन. नाही म्हणला वा यायचं पोट कापूच कसं, खपक्या गोळा झाला त्याच्या पोटातून. तो नाही कापल्यावर ते मरणारच आहे. उलट कापल्यावर गोळा काढून टाक, ते अजून 22 वर्ष जगल. खरं बोललं पाहिजे माणसानं. बसायला टाकलं काकीनं. या राजे या. पुतणे धर्म पुतणे मोठ्या जावेचा मुलगा आहे पण राजा आहे भारताचा, म्हणून या राजे या. माणसानं ज्याचा त्याचा सन्मान केला पाहिजे. तलाट्यानं सकाळी बिन पाण्याची पेलती, म्हणजे त्याच्या चलण्याहून लक्षात आलं यानं पाणी टाकलं नव्हतं. म्हणजे मी काय पेत नाही काय नाही, पण ते असं डोळे लाल झालेले होते, त्याला काही सुधरणं गेलं. दप्तर कसं धरावं. पण मी त्याला गेल्याबरोबर म्हणलं साहेब नमस्कार. गिरगावकर आपण आहेत का? म्हणलं हो. हो साहेब, हो साहेब, हो साहेब. 7-12 बर बजा बस झाली की एक. म्हणलं हो एक बँकेत द्यायची लोन काढायला. बर पुन्हा एक. म्हणलं हो एक इकडे द्यायची होती. ही तिसरी 7-12 12 36 रुपये. नाही राहू द्या पैसे, आज पाय नाही पडत तुमच्या, पेलेलो आहे. 32 रुपये 12 36 रुपये. 12 रुपयाला 7-12 असते. 36 रुपये वाचले नाही साहेब म्हणल्यामुळे.
साहेब म्हणलो त्याला, साहेब. तर आमच्या संघचं एक मला म्हणलं, महाराज आज तुम्ही लय चूक केली. म्हणलं काऊन रे? नालायक पिणाऱ्या माणसाला तुम्ही साहेब कसे काय म्हणले? म्हणलं त्या हरामखोला म्हणलोच नाही, त्याच्या पदाला नमस्कार केलाय. तलाठी पद आहे त्याच्याकडे शासनानं दिलेलं, त्याच्या सहीशिवाय सातबारा चलत नाही. असुदीन पेलेला त्याच्या पदाला नमस्कार केलाय. माझ्या काकी किती विद्वान होत्या. या राजे नात्यानं कोण आहे? पुतणे आहे. पण एका अधिकारानं कोण आहे? भारताचा राजा आहे. या राजे या, ही धर्मा असं नाही म्हटल्या. या राजे या. धर्माचे डोळे पाझरले. अरे आपली काकी आपल्याला राजे म्हणती. ही भारताची संस्कृती नाविन्याची, बोलण्याची. अर्जुनानं सूर काढला. काका परवाला मुहूर्त आहे आणि त्या मुहूर्तावर आपल्या विभागण्या करायच्या. मोठे काका नियमाने वनात गेले. काकांचे 100 पुत्र जात राहिले. आता आम्ही 5 आणि तुम्ही एवढेच आहोत. म्हणून नियमानं अर्ध्या हस्तिनापुरावर तुमचा अधिकार आहे. याच्यातलं तुम्हाला कोणी कोण वाटून घ्यायचं ते घ्या. आगी लागोताय असो का सांगतोय. कोणी कोण वाटून घ्यायचं तर सांगा. तर काका म्हणले, अरे काय बोलता तुम्ही? तुम्हाला कोण मागायले? मी कधी प्रश्न केला तुमच्याकडं? कधी कोणाकडे गारहाणं केले की मला पांडव वाटून देत नाहीत म्हणून? पण भीमानं सांगितलं, काका आम्ही मृत्यू पावल्यावर, तुम्ही मृत्यू पावल्यावर आमच्या मुलानं जर तुम्हाला त्रास दिला तर पुन्हा महाभारत घडण. पुन्हा महाभारत घडण. या संपत्तीसाठी पुन्हा भांडणं होतील, पुन्हा भांडणं होतील. विदुर काकानं सांगितलं, भीमदादा ते नाही होणार. माझा मुलगा ते करणार नाही, त्याची तुम्ही काळजी करू नका. एक माझ्यावर कृपा करा, मला उत्तर दिशेला एक झोपडं बांधून द्या. झोपडं कळतं ना तुम्हाला? झोपडं करून द्या. भीम म्हणला, काय बोलता काका तुम्ही? लोक तोंडात माती घालतील, शेण घालतील आमच्या. एवढी मोठी वाडे विदुर काकाच्या वाट्याला असताना त्यांना झोपड्यात पुतण्यांना ठेवले. ह्या पांडवापेक्षा कौरव बरे होते. विदुर काकाला सुखात ठेवलं असतं आणि भजन करणाऱ्या पांडवांनी त्यांना झोपड्यात ठेवले. काका भीमाला म्हणतात, भीमा लोकांना काय म्हणायचं लोक ठरवतील. लोक कोणाला काय म्हणायचं ते लोक ठरीत असतात. लोकांचं तोंड म्हणजे वाऱ्याची मुसे. वारं कोण्याही दिशेला भटकत असते, तसं हरामखोरायचं तोंड कोणीकडेही बोंबलत पळत असते. तुम्ही कधी डोकं लावायचं नाही नालायकाच्या थुतरायला. काही भडव्यांची थुत्र म्हणजे डुकराची तोंड येतं. त्या डुकराला अकलत नसती कुठं थुत्तर घालावा, तशी काही हरामखोराला कळतच नसते कोणाची चेष्टा करावा, काय करावं. चेष्टा तर घाण सांगितली, इतराची चेष्टा हे तो खाणे लागे विष्टा. खोबरायचं वाक्य घाण खाल्ल्या इतकं पाप आहे. काय बोंबलायचं लोकांना बोलतील ना. काका म्हणतात, अरे भीमा लोक देवाला नाव ठेवतात. तै माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. भगवान सांगतात, अर्जुना कावीळ झालेल्या माणसाच्या डोळ्याला पडदा येत असतो, त्याला पांढऱ्या चांदण्या पिवळ्या दिसतात. तै माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. तसं देवाला सुद्धा काही दोषी समजतात. तुमची आमची काय कथा आहे? आपल्या लोक वाईट म्हणतील, काही म्हणतील, काय याच्यात एवढं कुठं काय 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 मनावर घ्यायचं. चलत राहते म्हणणे, ते लोक ठरवतील काय करायचं ते. भीमानं सांगितलं, काका पण आम्ही लोक अपवाद सहन करण्याची क्षमता आमच्यात नाही. आम्ही लोकांना तोंड देऊ शकत नाहीत. तुम्ही राहा नका राहू, तुमचे अर्धे वाटे बाजूला घ्या, ते तसे पडीत पडू द्या, आम्ही त्याच्यात राहणार नाहीत. काका म्हणले, धर्मा तुम्हाला हे वाडे राहण्यासाठी द्यायलाच? होय म्हणे, घेतो मी वाडे, पण एक लक्षात ठेव धर्मा, हे वाडे तुम्हाला युद्ध केल्याच्या नंतर प्राप्त झालेत. एक, तुम्हाला युद्धात मदत कोणी केली रे? काकांचं वाक्य म्हणून सावकार, काकांचं वाक्य. कोणी केली रे युद्धात मदत? पंढरपुरातल्या मालकानं. काय केलं रे तुम्ही त्याचं? भजन. पहाती पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासी आळविती किंवा आठविती. भजन केलं पांडवांनी. आणि मग भजन केल्याच्या नंतर जगाच्या मालकानं स्वतःचा संसार काट्याकुपट्यात टाकला आणि तुम्हाला हस्तिनापूरची गादी दिली. पण या गादीवर बसल्यापासून तुम्ही भजन किती केलं सांगा?
धर्म म्हणला हे ऐश्वर्य भोगत असताना भजन करायचं विसरूनच गेलो. दृष्टांत संपला. काकाच्या डोळ्यातून टप 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 पाणी आलं. भीमदादा, ए अर्जुना, हे धर्मराजे, हे नकुल सहदेवा, अरे जे वाडे तुम्हाला भजनाच्या कृपेने राज्य भेटले, हे राज्य भेटल्याच्या नंतर तुम्हाला भजन करायला वेळ भेटत नाही. ज्या वाड्यात भजनासाठी वेळ नाही ते वाडे मला काय करायचे? त्या राज्याला आणि त्या वाड्याला आग लागो म्हणून पहिल्या कडव्यात म्हणले सुखा जेने हरिने मुखा. अरे ज्या राज्यातला आस्वाद घेत असताना, सुख घेत असताना, आनंद लुटत असताना जर भजन तोंडाला येत नसेल तर त्या वाड्याला आग लागो म्हणून इदूर काका झोपड्यात राहिले. सुखाला आग लावली म्हणजे त्याग. 1800 लग्न केले एका राजानं. सावकार 1800 लग्न साधी गोष्ट आहे. आता एक एक बायको भेटन. काळ लय बदलला राजू. काहून असा काळ आणला असन देवानं देव जाणे. हो 1800 बायका एकट्यालाच होत्या. एकट्याला 1800 बायका. कशा होत्या? माझ्या वारकरी संप्रदायाने त्यांची दखल घेतली. ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती. कुलवान पत्न्या होत्या. कुलवान. अशा 1800 बायका. आंघोळीला बसले सकाळी. बावनिया चंदनाचा, मला बसवलं का, असा मोठा चौरंग होता बावनिया चंदनाचा. मांडी घालून राजा त्या चौरंगावर बसायचे. त्याला सोन्याच्या फिरक्या होत्या. सोन्याचा घंगाळ, सोन्याच्या तांब्यानं आंघोळी घालायच्या. नाना प्रकारचे सुगंधी द्रव्य अंगाला लावायच्या. आणि बाहेर 200 लोक चौघडा वाजित होते. सूर सनई चौघडा वाजित होते बाहेर लोक. बँड नाही, बँड रणातलं वाद्य, रणवाद्य, त्याला बँड म्हणतात. आपण काही आपल्या कोण्या नालायक माणसांनी ते लग्नात आणलं असेल ते तर मेला असेल. आता ते कसा गौसल ते हरामखोर. बँड हे लग्नातलं वाद्यच नाही. डीजे हे लग्नातलं वाद्यच नाही. लग्नातलं वाद्य हे सुरसनई चौघड आहे. ज्याच्यातून मंगलध्वनी निघतो ते लग्नातलं वाद्य असतात. जे वाद्य वाजल्याच्या नंतर रक्त सळसळ कळतंय त्याला रणवाद्य म्हणतात. बँड हे रणवाद्य, रणवाद्य. म्हणून रणवाद्यातल्या ध्वनीमध्ये नास्तिक ध्वनीत रूपांतर झालं. म्हणून लग्नामध्ये नाचून ती लोक नाचायलीत. हो रक्त तर हालं नाही यायचं.
रक्त हलण्यासाठी लायकी लागन आणि कोणाला हाण तू? बायको थुतरी थांबती तू यान, आणि तू कोणासोबत युद्ध खेळतो? म्हणून पाय हालायला लागलेत. मूर्खपणाचा कळत झाला. मातीत घातली संस्कृती. काही काय हरामखोरायनं भाडव्यानं मातीत घातली. त्याचे पूर्वज त्याच्यावर वरून आहा कथा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. त्याचे पितर वरून दात खात असतील. भडव्या, तुझ्या संसाराला आग लागो. तू भारतातली संस्कृती मातीत घालायला हरामखोरा. विठाला विठाला सुरसनई चौघडा वाजत होता. आवाज थोडासा कडक करा. कसे फिरून रोज पळावं लागेल. प्रवास लय झाला. एक जण म्हणला मग कालच काऊन नाही आला? होते ना तुला साव करायची गरज झोपायला. त्यांनी सवतल खोल्या दिल्या असत्या तुला. ते काय एकदा हिरव्या पेंडीच्या मागे लागलं की सगळं अवघडच काम असते. आणि आमच्यावर घेतल्यावर तुमची लय खसखस पिकती. तुम्ही तुकाराम महाराजाचे चुलते आहेत काय? तुमचे चेहरे पाहिल्यावर कळत हो तुम्ही किती बेजार आहेत. सारखेच तुम्ही तसे. आम्ही आई मुलाची आंघोळ बघू लागली वरून, माडीतून वरून बघू लागली वरून. आणि मुलाची आंघोळ पाहत असताना डोळ्यातून पाणी आलं. अश्रू दोन असतात. एक आनंद अश्रू असतात, एक दुःख अश्रू असतात. पण तिचे हे आनंदाचे अश्रू नव्हते, तिचे दुःखाचे अश्रू नव्हते, तिचे हे उपदेशाचे अश्रू होते. तप्तिश डोळ्यातला पाण्यातला थेंब पाठीवर पडला. तो कर्तव्याचा थेंब होता, तो उपदेशाचा थेंब होता, ते मार्ग धावणारा थेंब होता, हसला थेंब होता. आईच्या डोळ्यातला पाण्याचा थेंब येतो. चटका बसला पाठीला. असं वाटलं पाठ चोळता चोळता एखाद्या बायकोचं नख लागलं काय. पाहिलं, हे ते म्हणली काय नाही. कसली आग झाली? वरी बघा. वरी पाहिलं तर आई रडते. लोटून दिल्या बायका. 300 बायका रोज आंघोळ घालीत होत्या. 300. परवाला आमचा मित्र भेटला. म्हणलं महाराज नाश्ता करा, आमच्या घरच्या डबा द्यायला. ते म्हणलं नको रे, नाश्ता केल्यावर कीर्तनावर परिणाम होतो. कीर्तन झालं. नाही महाराज बघा ना तिच्या हातची चपाती खाऊन पाहणं. मी म्हणलं आमची का गौऱ्या थोड्याच करी ती? तू ही चपात्या करायला आमची गौऱ्या करती का? लय काही कायला तिळभर करायचा, निळभर सांगायचा नादा. माझी बायको का नाही सकाळीच गरम पाणी आंघोळीला टाकी ती. मी म्हणलं हो मग वड्याला दाडी ती. हो म्हणती ई तिकून बुडून एकदा वड्यातून नाही तर नदीतून. हे अशी आपली सोंग नुसती. नाही महाराज आमच्या काय काय बाया पण म्हणतात काय महाराज आमच्या त्याचा स्वभाव बाई. गावातले कोणतेच माणसं त्याला विचारल्याशिवाय काहीच करीत नाहीत बाई. काय दरार आहे आमच्या घरच्याचा महाराज. काय त्याचा थाट आहे बाई. लयच मोठं वैभव. इतकं त्याचं वागणं कडक, इतकं त्याचं वागणं कडक. त्याच्या डोक्याला डोकंच लावू नये. म्हणलं बाई लग्न झालं तर जमीन 90 एकर, आता गुंठा नाही. आणि काय फुकिती का तू ह्या नवऱ्याच्या डोक्याला? हा हे कडक वागू वागू चट धुपन काढन घराचं. आणि पुन्हा तू म्हणती त्याचा स्वभाव लयच भारी. हो त्याला कढईत टाकून तळू तुपात. विठाला विठाला हे सरक बाजूला. प्रियपाती नावाची पत्नी होती. 1800 पैकी एका पत्नीचं नाव सांगतो, प्रियपाती. काय नाव गोड, प्रियपाती. एकीचं नाव होतं हरिप्रिया, तनुगंधा. झाले 3 नाव, हरिप्रिया, तनुगंधा आणि प्रियपाती. कुठं गवसते कॉम्प्युटरमध्ये नाव हीच कान कवरक बी. पोरग झालं म्हणजे नाव ठेवायला बोलावून एखादे महाराज. नाही नाही त्या मुलाचं नाव त्याची आंटी ठेवील.
त्या आंटीला कवडीची अक्कल नाही. लग्न झाल्या झाल्या म्हणली मी वायला निघणार, सासूबाईंचं लुगडं नाही धुणार, तिच्या झोपीत भिताड अंगाव पडन. हा, सासूचं लुगडं धुवाला तिला हातपायला तिच्या पॅरलीस होती आणि पुन्हा ती म्हणती ही नाव ठेवणार होय ही. हा, शहाणी नाही, त्या फार शिकलेल्या आहेत. म्हणलं हो शिकू दे. मोबाईल उलथिला 2 घड्याचा होता ना, असा उलथिला आणि काढ त्याच्यात मोबाईलचं नाव. हे मळमळ झालं ते नाव ऐकलं. आपल्या संस्कृतीनुसार नाव ठेवत जा. तुम्ही किती रुपये दिल्यावर मुसलमान पोराचं नाव ज्ञानेश्वर ठेवील? 4-5ला 1 लाख रुपये देतो, त्याच्या नातवाचं नाव त्याला म्हणून तुकाराम ठेवी. हा, आणि तुम्हाला काय दिले ते आहे ना, काऊनीच काय एवढे सप्त्याला दम नाही, कीर्तनाला दम नाही, तरी पण या शिकलेल्याच्या भंगिऱ्याच्या हाताने तुम्ही नाव ठेवता आपले काही बी आपल्याला करायचे. हा, हे बा, धर्म मातीत घालण्यासाठी प्रत्येक गोष्ट कारणीभूत आहे. धर्माला खाली आणण्यासाठी प्रत्येक गोष्ट कारणीभूत आहे आणि धर्म उंच नेण्यासाठी प्रत्येक गोष्टीला छेद देणं गरजेचं आहे. काही काही त्याग करा काही काही गोष्टीचा, तेव्हा धर्म उंच जाईल. वाट्या कट्ट्यावर आणि माईकवर धर्माच्या गप्पा हाणण्याने धर्म उंच जात असतो का? त्याच्यासाठी तसं काळीज लागते, तसं वागणं लागतंय, तसा आदर्श लागतो, तशी वैचारिक पातळी लागते. भोगा आपलं भोगायचं. प्रियपाती नावाची पत्नी, स्वामी आम्हाला लोटता. थांब प्रिया, बाजूला लोटलं सावकार. वल्या कपड्यानं वरी गेले, हात वला होता, वल्याच हातानं आईचे डोळे पुसले. पण ते डोळे पुसले तरी पाणी येत होतं. आई दुःख कशाचे? तुझंच वाटतंय रे, तुझंच वाटतंय. आगी लागोत या सुखा, उदाहरण क्रमांक 2. तुझंच दुःख वाटतंय. काय गाई माझं दुःख? बाळा, तू हे आंघोळीत ह्या वैभवात तुझी दुपार चालली रे. हे सुरसनई चौघडा काय वाजायला आहे? हे 1 घंटाभर तुला उठणं काय लावत्यात? तुला सुगंधी द्रव्य काय लावत्यात? स्नान झाल्याच्या नंतर तुझ्या जटाचं मर्दन काय करत्यात? अरे सूर्य ढळायलाय दुपारचा. ह्या नासक्या शरीराची चर्या करत असताना, हा, हे नाशवंत शरीर आहे, दुर्गंधीने युक्त असलेलं भांडार आहे, आणि या शरीराच्या चर्ये करता सूर्य ढळतोय. तिथून पुढचा तुझा 1 तास इंधने भयंजायो उदर व्यथा निवारण हितार्थायाम शुद्धा निवारण हितार्थायाम जठरानलो तृप्तवसायाम भवोति जाय प्रिय भया अन्नपूर्णार मुच्यते न भयो कवलानम कवल जायो. सूर्य ढळला आंघोळीला, सूर्य उतारात पडला जेवणाला, आणि तिथून पुढचा 2-2.5 तासाचा काळ राज्यकारभाराला. उद्या दक्षिणेच्या राजानं विचारल्याच्या नंतर काय सांगशील? उद्या दक्षिणेच्या राजानं जर तुला विचारलं यमानं, तर काय सांगशील? ते यम इतका मारील, इतका मारील की 1/2 इंच जागा सुद्धा लाल व्हायची राहणार नाही. इतका मारील. असं ती म्हणली नाही, मी म्हणायलो, पण याच्याही पलीकडचं आई बोलली असेल. किती दिवस करणार आहेस तू? तुला वाटतंय मला 1800 बायका येतात? अरे मी एकटी होते तुझ्या बाबाला, एकटी. तुझ्या बाबाचं नाव आहे त्रिलोचन नावाचा राजा. मी एकटी होती, एकटी. अरे तुझ्या 100 पतीने ऐश्वर्य तुझ्या बाबाला होतं. तुझ्या 1800 पत्न्या भोगत्यात, त्याच्या 100 पतीने ऐश्वर्य मी भोगत होते, मी भोगत होते. तुझे बाबा असे रस्त्याने जर अंबारीत बसून चालले ना, हत्तीच्या पाठीवरच्या, तर रस्त्याने पाहणारी राजे डोक्यावरचं पागुट बगलात घेत होते, डोक्यावरचा मुकुट बगलात घेत होते, आणि तुझ्या बाबाकडे पाहत असताना मान खाली घालीत होते. आगा चक्षुया चक्षुपाती.
डोळ्यात डोळे घालून पाहायची ताकद एकाही राजाची तुझ्या बाबाच्या डोळ्यात पाहायची ताकद नव्हती. एवढं मोठं वैभव रे, पण डोळ्यान पाहिलं रे. ए बाळा, डोळ्यान पाहिलं. तुझे बाबा गवतासारखे लाकडासारखे सरणावर जळताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. आई सांगत होती पोरायला, हाड लाकडासारखे जळाले रे, अंगावरचे रोम गवतासारखे जळाले. धन 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 या प्रांतातला सूर्य तुझे बाबा राख कोळसा झाली, राखुंड झालं, मातुड झालं, शरीराचं मातुड झालं. ह्या शरीराची तीच अवस्था होणार आहे. कल्याण कर. आई हुशार होती. बोट दाखिलं. कोनाड्यात एक वस्त्र होतं. ते वस्त्र होतं भगव्या रंगाचं. त्या वस्त्राचे 3 तुकडे केले. एक कमरेला बांधलं, एक डोक्याला बांधलं आणि तिसऱ्याची झोळी केली. आणि प्रियपाती नावाच्या पत्नीच्या दारात 1 नंबरची पत्नी प्रियपाती. भिक्षा देहि मा. वाढ माय भिक्षा. माय शब्द वापरला. माय काय वाटलं असेल हो त्या बायकोला. भिक्षा देहि मा. नाही वाढली भिक्षा, पण तिसरा शब्द आपला खाली जाऊ नये. भिक्षा देहि मा. तिसऱ्यांदा प्रियपाती नावाच्या पत्नीला भिक्षा मागितल्याबरोबर टोपल्यातलं अन्न झोळीत टाकलं. प्रणाम. त्या बाईनं नवरा या नात्यानं प्रणाम केला. आणि माय म्हणल्यावर ज्या बायकोनं भिक्षा वाढली तिच्या दारात कपाळ टेकून प्रणाम केला. त्याचं नाव गोपीचंद नावाचा राजा. कपाळ टेकलं, कपाळ बायकोच्या पुढं. इतका त्याग. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्यजियला. अवघा भोग त्यजियला. अवघा भोग त्यजियला. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्यजियला. अवघा भोग त्यजियला. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्यजियला. या विश्वामध्ये सर्वात मोठा, सर्व भोग संपन्न असलेला, सुख संपन्न असलेला, भोग सोडून द्या, सुख संपन्न असलेला राजा भर्तृहरी होता. सदाशिव सावकार. त्याच्यासारखा मोठा कोण नव्हता. त्याने त्याग केला. चला गोपीचंदाचं चरित्र सांगते. प्रियपाती नावाच्या पत्नीच्या समोर भिक्षा घेतल्याच्या नंतर जमिनीला भाळ लावलं. त्यावेळेला मैनावती हसत होती. बाळासाहेब हसली हसली आणि आकाशाकडे मुद्रा केली आणि ब्रह्मांडाच्या मालकाला सांगितलंय, देवा आज कुस्धन्य झाली. पोटावर थाप मारली. देवा आज हे उदर धन्य झाले. याच्यातून प्रसवलेला बाळ गोपीचंद देवाच्या कारणी लागलाय. मी एका साधूला जन्म दिलाय. नाही तर तो जर साधू नसता झाला तर मी दगड पोटाला आणलाय असं झालं असतं. हसली. खत 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 हसली. वा. वरच्या पितरांनी आवाज दिला. वा धन्य. निघाला महाराज. वापस आले ना आईच्या पायावर डोकं टेकलं. ज्या वेळेला गोपीचंदाने आपल्या मैनावती नावाच्या आईच्या पायावर डोकं टेकलं त्यावेळेला यमधर्म रडत होता. यमधर्म
यमधर्माच्या पत्नीने विचारलं, तुम्ही का रडता? ऐक ग, सार्वभौम सत्तेतला राजा आहे, आईच्या पाय पडतो. हस्ती कवित्रीने न्याय व्यवस्थेमध्ये एक प्रणाली आली. मुलगा जर यती झाला, मुलगा जर योगी झाला, मुलगा जर तपी झाला, मुलगा जर सिद्ध झाला, मुलगा जर ब्रह्मवेत्ता झाला, तर बापाचं पाय पडून घेता येते, पण माईचं नाही घेता येत. आईचं पाय पडून घेता येत नाही. एक पुरावा सांगतो तुम्हाला. वरुणाची बंदीचे प्रश्न होते काही. इकून उजीकून जागा यायला मंदिराच्या पाठीमागून या. वरुणाचे बंदीचे प्रश्न होते. तो इतका अभ्यास होता पांडेबुवा, त्यानं लोकायला म्हणायचं माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर तुम्हाला इतकी इतकी संपत्ती देतो, आणि नाही दिली तर माझ्या इथं बंदी होऊन राहावं लागेल. पोटासाठी सावकार माणसं बेजार होत होते. असे हजारो महात्मे कोंडून टाकले दिलीप सावकार. हजारो महात्मे, हजारो महात्मे. त्या प्रांतात एक साधू आला. तो साधू 8 जागेवर वाकलेला होता. यमधर्म का रडतो? 8 जागेवर वाकलेला साधू होता. तेव्हा संसारात वागण्याची भावना गोड ठेवा. देव तुमचं चांगलं करीन राजे हो, चांगलं करीन. तुम्हाला एक सांगू, कधी कधी देवाकडे नाही गेले तरी चालते, पण देवाकडे नाही गेले तरी चालेल. माझे अष्टादश संत म्हणतात आमच्या नाही पाया पडलं तरी चालेल, पण संसारात चांगलं वागला की सगळी सुख भेटले, सगळी सगळी पुण्य तुम्हाला प्राप्त होतात. त्या प्रांतात साधू आला. त्या साधूचं शरीर 8 जागेवर वाकलेलं होतं. आठ जागेवर वाकलेला माणूस कसा चलत असेल याची कल्पना करा. शासन त्याला दिव्यांग म्हणते. पूर्वी आपण त्याला अपंग म्हणायचो, लंगडा म्हणायचो, लुळा म्हणायचो, पांगळा म्हणायचो. 8 जागेवर वाकलेला. घरी आले, दारात कोण? आमकी व्यक्ती. काय काम आहे? प्रश्न विचारा म्हण राजाला. राजा म्हणला 2-3 महिन्यात एकही विद्वान आला नाही, सगळे कोंडून टाकले, आणि 7-8 जागेवर वाकलेलं काय प्रश्नाचं उत्तर देईल? वरच्याहून जायचं नाही राजू. तुम्हाला सवय कशी लागली माहितीये का? मोठ्या गाडीत आला की महाराज मोठा. हे डोक्यातलं भूत काढून टाका. ज्याचं आचरण गोड तो महाराज मोठा. गाड्या कोणाला बी येतात. हो, ज्याला कवडीची अक्कल नाही ते सुद्धा विमानात बसतात. कुत्रे कुत्रे विमानात, कुत्रे विमानात. हो, परवाला आमचं त्याच्यात एक पाहुणं होतं आणि 2 त्याचे मित्र. त्याने विदेशातनं 3 कुत्रे आणलेत. 1.5 लाखाला एक पिलू. विमानानं आले ते कुत्रे. विमानात 19 घंट्याचा प्रवास. कुत्रे यायचा. माणसा इतकं तिकीट असतं म्हणत यायला. म्हणजे 3 कुत्र्याच्या पिल्याचे 3 माणसा इतके तिकट, आणि त्याला पोटावर आणणारे 3 माणसं, म्हणजे 6 माणसाचं तिकीट 3 पिले यायला. आणि त्या 3 पिल्याचं वजन बाजाराची पिशवी. मी तसे 7-8 खांद्यावर घेईन कुत्री, म्हणजे वजन म्हणायलो. मी नाही तसं कुत्र्याला कशाला खांद्यावर घेऊ, नालाय काय. मी वजन सांगायलो. वजन वजन काय? अन्नमान धन येतो प्रारब्धाधीन. आचरणाला किंमत, आचरणाला. आणि ज्यांचे आचरण गोड आहेत का, म्हणून मंदिरे मारुती राहायचं, म्हणून मंदिरे. माझे तुकोबार आहे आचरणात गोड, म्हणून 125 कोटी रुपयाचं मंदिर देऊला व्हायले. 125 कोटी रुपयाचं मंदिर. हो, माझे ज्ञानोबार आहे आचरणाला गोड, म्हणून अख्खं जग समाधीवर डोकं ठेवते. अख्खं जग, अख्खं जग. किती आचरण गोड. हो, एका लोकांची मशीन तपासायला गेली तर मशीनच जळाली. खालचं तपासायला मशीनच जळती, मशीनच. काय करतं यंत्र तिथं?
ही आचरणात गोड होती लोक, म्हणून यांच्या पायावर, यांच्या प्रतिमेवर, यांच्या चित्रावर आपली मान वागती, मान. हो, ज्या राजाचा फोटो लावलाय तो राजा नीती संपन्न होता. हो, नीती संपन्न राजा होता, आचरणशील राजा होता. 8 स्त्रिया सोडून दिल्या तर बाकी प्रत्येक स्त्रीकडे माय आणि बहीण म्हणून बघत होता. ती विरोधकाची जरी बाई असेल, मुसलमानाची जरी बाई असली तरी तिला माय म्हणत होता. अरे काळ्या रात्री चमकत होतं जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. अरे तिला पाहुनी आई म्हणाला राजा तो सिलवान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. आचरणशील लोकांना किंमत असते. आचरणशील लोक, 2 लोकांचा पुरुषार्थ गाजत असतो, एक सज्जनाचा आणि एक नालायकाचा. रावणाचाही पुरुषार्थ अजूनही टिकून आहे, पण नालायक पद्धतीने घेतं का रावणाचं नाव चांगलं कोणी? लय श्रीमंत होता, तुकोबाराने ज्याच्या संपत्तीचं वर्णन करावं एवढा मोठा होता, पण कुठल्या पात्रतेत वर्णन केले जाते रावणाचं याचा तरी अभ्यास करा. त्याच रावणाचा बिभीषण भाऊ, छातीत लाथ खाल्ली रावणाची, मुकुट पडला तिथं, आणि विटेवरच्या मालकाचं प्रभू रामचंद्राचं दर्शन झालं. आज त्या बिभीषणाची कृपा फार चिरंजीव येतो, त्याचं नाव चांगल्या पद्धतीत घेतलं जातं. एवढी मोठी शक्ती. राजा म्हणे 7-8 जागेवर वाकलेलं लोक वरच्या रूपावून जाते. एखाद्याचे कपडे चांगले असले, मी कंडक्टरला तिकीट मागितलं मला देत नव्हतं, म्हणजे तिकीट देत होतं पण चिल्लरीला बडबड करायचं. 7.5 रुपये तिकीट, 50ची नोट दिली, 2 तिकीट, 15 रुपये तिकीट, वापस किती येते? 35. कळतं का हो तुम्हाला? 15 रुपयासाठी 50 रुपये देता? साहेब नाही तर थांबा थोडा वेळ. तिकडचे तिकीट काढून आले, मी संघच्या पोरा जो 50 रुपये दिले, 50 नाही 100 दिले. दिल ते मला एक जणांना पाया पडून. आपल्याला कुठून येतील तर वरून थोडीच पडतील. पाय पडून दिलेले 100 होते. मी ते पोराचो ते म्हणलं महाराज 50ची देईन 100ची कशी देते? म्हणलं देते. कस काय देईन? तुम्हाला नाही मला कशी? म्हणलं तुला देते. त्याच्या अंगावर जरा ती आरमानी पॅन्ट होती. आहेत का तुमच्या दुकानावर? मी काल नाव ऐकलं तिचं. ती पॅन्ट जरा कटचं शर्ट. साहेब 2 तिकीट द्या. बरं भया, बरं 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 2 मिनिटं थांबा. तिकीट दिलं. उतरताना चिल्लर घ्या. उतरताना चिल्लर मी मागलो. हो तुम्हाला कच चिल्लर द्यायला? म्हणलं ते मग थैली सांभाळते. ते मग थैली सांभाळते ते पॅन्टीवालं. त्याला वाटलं धोतर येड्यावानी शिकानी. येड्यातच काढतात लोक धोत्रावाले, येड्यातच. म्हणजे पॅन्ट बूट गीट सूट गीट असला की तो पैशावाला, आणि धोत्रावाले येडे येतोय. अरे यायनं 72च्या दुष्काळात मिलू खाल्ले, बरबडे खाल्ले, चिमण्या इजून झोपले, झोपताना चिमण्या इजून झोपले, आणि या पॅन्टीवाल्या हराम खोरासाठी संपत्त्या कमवून ठेवल्यात. रागाला तरी वाक्य वापरतो. हे जरा ध्यानात ठेवा. ही धोत्रावाल्याची कृपा आहे, आपल्या बाप दादाची कृपा आहे. लय पॅन्टीवर शिदडासारखं वळवळ करू नका. त्या कंडक्टरला म्हणलं साहेब जाऊ दिगडे आता, तुला कशाला बोलू, तू बाळ्याच्या धोत्राला येड्यात काढू लागलास. हे लय महाराष्ट्रात फिरत रे धोतर. कुठं त्याला चला वरून पाहतात काय काय लोक. आमच्या संग एक माणूस असला अण्णा एक नाही, एक आम्ही 7-8 जण कधी मध्ये असतो. ते माणूस नेला की त्या गावात कोणी बी लोक हे आपल्या संघच आहेत का? हो. आणि त्या अख्तरबाईच्या कोंबड्या सांभाळीत. पण ते असं धष्ट पुष्ट गिष्ट असं उग पदशीर. तुम्ही म्हणताल कोंबड्या सांभाळणार कस काय संघ आण तू? त्याचा धंदा आहे, मी काय करू त्याला? कीर्तनच सांगावं लागत असते. कोंबड्या सांभाळणाऱ्या कशाला आणू मी? देखाव्यात माणसं भुलतील, देखाव्यात देखाव्यात. चला 8 जागेवर वाकलेले महाराज. राजा म्हणला हे प्रधान इकडे या, हे 2 प्रश्न लिहून द्या त्याला विचारा. प्रधान म्हणला हे तुम्ही लिहून दिलेल्याच्या पुढचे इशिक मी तिथंच विचारले तर
माझ्या प्रश्नाचं उत्तर नसतं दिलं तर तुमच्या लोक घराने येऊ देत नव्हतं. माझ्याकडचे सगळे संपलेत प्रश्न. ते फटाफटच उत्तर द्याले. ते वाकलेलं हो ना म्हणले. मी बी आश्चर्यचकित झालो. मी शेवटचा प्रश्न विचारल्यावर उत्तर दिल्यावर हाताचं बोट तोंडात घालायचं लक्षात नाही. मी अंगुठाच घातला पायाचा तोंडात. इतकं महाराज हुशार आहे म्हणे. आणि वाकलेलं महाराज आईच्या पाया पडी गोपीचंद याच्यावर सांगायला. कधी कधी रस्ता लक्षात ठेवत जा बरं. नादा नादात रस्ता हुकतो. मुक्काम हुकला की कामीच कलम. हा आपलं कडवं नाही हुकायला पाहिजे. राजा आला प्रश्न काय विचारीन तो प्रश्न. राजा प्रसन्न आहे. मुद्रा आणली, कागदावर लिहिली, मुद्रा मारली आणि महाराजाच्या पुढे टाकली. राज्य तुमच्या स्वाधीन. त्याने ते कागद फाडून टाकला. हे राज्य कशाला देता आम्हाला? मला एक देऊन टाक. ज्याला कोंडून टाकलंस ते सोडून दे. ज्याला कोंडून टाकलंस का हे सोडून दे. ठीक आहे सोड. अहो कोंडलेली काही ते बिड्या फुकणारी लोक नव्हते. तंबाखू खाणार, गुटखे खाणार लोक नव्हते. ते फार अधिकारी लोक होते. पण याच्या प्रश्नाला त्यांना झुंड देता आली नाही म्हणून बंदी झालते. पण ते परोपकारी होते. त्यांनी विचार केला ज्यांनी आपल्याला ह्या राजाच्या बंदिवासातून सोडवलंय तो कोण आहे? एकदा त्याला भेटू द्या. भेटू द्या. एकदा त्याला भेटू द्या. राजाला सांगितलं राजे साहेब ज्यांनी तुमच्या तावडीतून आम्हाला सोडवलंय आम्हाला त्यांना भेटायचंय. राजा म्हणले ते बाहेर झाडाखाली बसलेले इथं. दरबाची चटई होती. गाडी नाही, घोडी नाही, पालखी नाही, शिबिका नाही, काय नाही, शिष्य नाहीत. हा हा बाबा बाबा बाबा. काहीच्या मिशा धरायला शिष्य, काहीच्या जटा धरायला शिष्य. लय 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 लय. देखाव्याला लय किंमत. माणसं आले की लगेच चटई टाकायची. बाबा याच्यावर बसा. आणि बाबा तिकडं चांद पाशाच्या हॉटेलीत खिचडी खातो. मग तू ह्या बाबाला बिन तुला बी अशा निब्बर दांड्यानं हाणायला पाहिजे. भाडव्या लोकायपशी नाटकं करतोय. विठाला विठाला विठाला. ते देखाव नसलं पाहिजे. या संप्रदाय देखाव्याला मोजित नाही. मुळीच मानित नाही. संप्रदाय वारकरी संप्रदाय समकाल्याला मानितच नाही. हा कर्तव्याला मानणारा संप्रदाय, हा वागण्याला मानणारा संप्रदाय. तुम्हाला एक सांगू, आमच्या लोकांपेक्षा कीर्तन ऐकणारे कितीतरी लोक नीती संपन्न आहेत. मी नाव नाही ठेवणार पण काही काही पाहिल्यावर लक्षात आले. आम्ही जे नियम लोकांना सांगतो का, आम्ही फक्त सांगतो पण ऐकलेले नियम पाळणाऱ्या मावल्या या महाराष्ट्रात कितीतरी येतात. महाराजांनी सांगितलेल्या नियमाचं पालन करणारे कितीतरी पुरुष आहेत. 19 वर्ष 4 महिने 9 दिवस झाले कीर्तन करतोय. 19 वर्ष 4 महिने 9 दिवस झाले कीर्तन करतोय. ज्या वेळेला 16-17 वर्षापूर्वी एका गावात भागवत झालतं आणि आमकी आमकी मसूर खात नसतात. ती बाई परवाला भेटली आणि ती म्हणली महाराज आमच्या घरी जर चिवडा आणला आणि चिवड्यात जर मसूर असेल तर मी खात नाही. डोकं हाणून घेतलं. बाळ्या 16 वर्षापूर्वी सांगितलं होतंच भागवतात. अजूनही त्या बाईनं ध्यानात ठेवलं. तू तर चिवडा वाढ्यावर टणटण हाणतू. हा पोटफुटन न तू बाळ्या. निघन ऐकून चिवडा असा वडा फुटल्यावानी पाणी निघन कोणी कुडवी. किती लोक, कितीतरी लोक वागतात. कितीतरी लोक वागतात. इतकी माणसं तात्विक आहेत काही काही. एका माणसानं सांगितलं महाराज 19 वर्ष झालं आई वडिलाची सेवा करतो. कोण्या लग्नाला नाही, कोण्या पाहुण्या राहुण्याची इथं नाही, गाव सोडित नाही. म्हणला गाव सोडित नाही. दर 20-25 मिनिटाला वडिलांना बाथरूमला जावं लागतंय. परिस्थिती नाजूक आहे. 19 वर्ष झालं बाहेर जात नाही. 1 कोटी सप्ते केल्याचं पुण्य त्याला मिळतंय. 1 कोटी सप्ते केल्याचं पुण्य त्या पोराला मिळतंय. हो काय वागणारी लोक आहेत. खूप छान, खूप छान वागणारी. आमचे मायबाप सांगतील कीर्तनात
मी पण सांगतो हो, पण तितकं पाळायला बोल बोलता आणि करणी करता रिकामी जागा. घरी गेल्यावर म्हणून आपण विठाला विठाला विद्वान लोकांनी विचार केला महाराजाच्या पाया पडू. सगळे लोक पाया पडू लागले. पण हार जाग्यावर वाकलेल्या महाराजांनी नाव विचारल्याशिवाय पायच पडू दिलं नाही कोणाला. काय नाव? रामराव. बडापाय. काय नाव? ताबाई. बडापाय. काय नाव? भानुबाई. बडापाय. काय नाव? कीर्तीबाई. बडापाय. काय नाव? चंद्रसेन. बडापाय. काय नाव? कहुळ. अंगत टाकून दिलं पाया. पुढच्या व्यक्तीने सांगितलं नाव काय? महाराजांनी विचारलं. पुढच्यानं सांगितलं कहुळ. वट्यावर बसलेले होते. पाया पडणारा खाली होता. पाय तर पडू दिलं नाही. हाड जाग्यावर वाकलेल्या महाराजांनी आपलं शरीर पुढच्याच्या पायावर टाकून दिलं. राजा तोंडात बोट घालीत होता. कोण असेल? राजाने स्वतः आड जाग्यावर वाकलेल्या साधूला सावरलं. पुन्हा बसिलं. साधूच्या डोळ्यातून पाणी येत होतं. बाबा आज दिसलात? आई कुठे? कुठे आई? कुठे आई? हाड जाग्यावर वाकलेल्या पोराला कडकडाटून मिठी कारली. बाळा, या संसाराची फजिती नीट करण्यासाठी, याच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आलो रे. उत्तर देता आले नाही, बंदिस्त केलं. माझ्या बंदिवासातल्या त्रासाला कंटाळून तुझ्या आईनं घरी प्राण सोडा रे. प्राण सोडा तुझ्या आई. राजाकडनं पाणी घेतलं आणि वडिलांच्या पायावर अभिषेक केला. त्या मुलाचं नाव होतं अष्टवक्र. अष्टवक्र. वाकडा कोणामुळे झालता माहिती? बापामुळं. बापाच्या चुकीमुळं पोरग वाकडं झालतं. बापानं शाप दिल्यामुळं पोरग आड जाग्यावर जरी वाकडं झालं तर विश्वातला ज्ञानी अष्टवक्र एका बापाला नाही सोडलं. जगातल्या कितीतरी विद्वान बापांना वरुणाच्या प्रश्नातून, बंदीच्या प्रश्नातून सोडवलं. एवढा विवेक संपन्न, पण बापाच्या पायावर डोकं ठेवलं. वैकुंठवासी माधव महाराज मगर हे चरित्र सांगत असताना 3 पानाचं चरित्र आहे. अगोदर बापाच्या एकाच पायावर अभिषेक केला. एका पायावर अभिषेक केला. तर विद्वान लोकांनी विचारलं दोन्ही पायावर अभिषेक का नाही? एकीकडचं अंग माझ्या आईच आहे, अर्धांगी पार्वती सुमनाच्या बाळा. पुरुषाचा अर्धांग स्त्रीचा असते. जिकडचा भाग स्त्रीचा अंग आहे त्या पायावर अभिषेक केला. आई तर गेली बाबा, पण जिचा अर्धांग तिचा आहे त्या पायाला अभिषेक केला. काय निष्ठा हो, काय प्रेम. आणि त्या मैनावतीच्या चरणावर गोपीचंदानं डोकं ठेवलं. यमधर्म रडत होता. इथपर्यंत आलतो ना आपण. चला पुढे आता. निघाले येतो आहे. महाराज मुक्तचंदाच्या डोक्यावर हात टेका. पण किती विद्वान महाराज. आता जोगी झालो, पोराचं नातं संपलंय, आता पोरग म्हणायचं नाही जोग्यानं. त्याला आशीर्वादाची गरज असेल तर बाहेर येईल. मुक्तचंद बाहेर आला आणि गोपीचंदाच्या चरणावर डोकं ठेवलं, डोक्यावर हात ठेवला. बाळा, तुझे आजोबा जसे प्रजेचं पालन करत होते असं प्रजेचं पालन कर. असं नाही म्हणले, मी जसं प्रजेचं पालन करीत होतो. इथं चौकटीतून सुटला असता राजा. लोक म्हणले असते याचा खोटा संन्यासी. लोक लय लोक आग्या मोहळाच्या माश्या आहेत. हो, आग्या मोहळाच्या माश्या आहेत लोक.
काही काही तर कोत्या मोहळाच्या माश्या येतात. कोते मोहळ कळतं कोण सावकार? तुम्हाला सावकारायला कोते मोहळ कुठून कळणार? पांडे तुम्हाला नका. चेहरा खाती के गाल नाती के बाल लगेच सांगतो मी. कोते मोहळ फक्त या जुन्या म्हाताऱ्याला कळणार. कोत मोहळ सावकार डसत नाही, नुसतं चिटकत अंगाला, नुसतं चिटकत. आणि या साध्या मोहळ्यात 2 मोहळाच्या माश्या येतात. एक लाल, हो, जे लाल मोहळ असतं का ते कव्हाच अडचणीत बसत नाही, दिसत बसत दिसत. त्या माश्या म्हणतात हुलून पाय ना, पाय न हुलून पाय, हुलून हुलून पाय, धुपन आण काही आण, 10-5 गालाला डसल्याशिवाय राहतच नाही. ह्या थुत्तर गाडगेवानी. आणि हे मध विकणारे म्हणते उत्तम क्वालिटीचा मध्ये तुला हाणायला पाहिजे. हा, तू मोळ हुलून दाखव बरं, मग ती ॲडव्हर्टाईज दी बरं. उत्तम क्वालिटीचा मध्ये, उत्तम क्वालिटीचा. आपल्या देशात हेवतले नालायकपणा आहे. 15-15, 20-20 फूट वाढलेल्या ऊसात शेतकरी बिना चप्पलचा बुटाचा फिरतो, गव्हात फिरतो, कापसात फिरतो, सोयाबीन मध्ये फिरतो. आणि खताच्या ॲडव्हर्टाईजला कोण असतोय? होय पत्रकार, ध्यानात ठेवत जा जरा. काय काय गोष्टी खताची ॲडव्हर्टाईज कोण करतो? सिनेमात डान्स करणारा. हा, त्याच्या हातात फक्त 20 मिनिटं युरिया खत द्यावा. 21व्या मिनिटाला जर नाही त्याची त्वचा काळी झाली तर मी बाळ्या कीर्तन करणार नाही. आणि त्याच्या हातानं खताची ॲडव्हर्टाईज त्या कंपनीवाल्याला हाणायला पाहिजे. अरे ज्यानं भरघोस उत्पन्न काढत त्याच्या हातानं खताची ॲडव्हर्टाईज करणं. हा, सिनेमात डान्स करणाऱ्या माणसाच्या हातानं खताची ॲडव्हर्टाईज. शेतीला पाणी द्यायचे पैप असतील दिलीप सावकार, हे नाना प्रकारच्या कंपन्या असतात, ते प्लॅस्टिकचे पाईप, त्याच्या ॲडव्हर्टाईज सिनेमातलेच लोक करतात. त्याच्या खांद्यावर खोरं देवान चल म्हणा ऊसात एक दिवशी. कसं शक्य राजू? हेच नेमकं काम झालं. असं जाऊ द्या. त्याच्यामुळे आपण पाठीमागायत, त्याच्यामुळे आपण पाठीमागायत. आजोबाने जे काम केलंय का तुझ्या, तसं प्रजेचं पालन कर. आशीर्वाद द्यायला निघाले. एका जंगलात मुक्काम पडला. झाडाखाली आपली वळकटी लांबवली, कमलोंडू आडकीला, झाडाच्या बुंथ्याला टेकन दिलं आणि भजन करू लागले. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, थांबलं. त्याला विचार केला, गाव पुढचं लांबे, मागचं लांबे, मधात गाव नाही, जंगल आहे, इकडं तिकडं थांबण्यापेक्षा महाराज दिसते, त्याच्या बाजूला वळकटी टाकली. बसलं पाहिजे कधी कधी चांगल्याच्या जवळ. चांगल्याच्या जवळ बसण्याची ताकद सांगू? उंदर माळकऱ्याच्या बी घरात निघू द्या तरी मारतेत. माळकरी उंदर जिथे ठेवतात का?
उंदर माळकऱ्याच्या गव्हात निघू द्या, उंदर माळकऱ्याच्या सोयाबीन मध्ये निघू द्या, उंदर माळकऱ्याच्या उसात हो द्या, गोळ्या टाकून मारणार. पण ते उंदीर गणपतीच्या जवळ दिसला की मोदक खाऊ घालणार. कशामुळे गणपती उंदीर मोदक खालाय? गणपतीच्या पायापाशी गेला. चांगल्याच्या पायापाशी गेल्या उंदराची पण पूजा. म्हणून ह्या 2-2 पायाच्या उंदरांनी सुद्धा चांगल्या जवळ जात जा. येड्यावानी नका करी जाऊ, भंगिऱ्याजवळ नका जात जाऊ, मातीत जाईल संसार आपला. कधी कधी बसत जा चांगल्याच्या पायापाशी. ते प्रवासी महाराजाच्या बाजूला वळकटी टाकली. हो, वाईट माणसाजवळ बसल्यावर एकदा विमानात सीट आलं. तुम्हाला पुढे आलं आहे की नाही? अरे देवा, मी पवन सावकाराला म्हणलं घरी फोन करा, घरच्याला सांगा आता आम्ही वरची वरी जळालो होतो. ते म्हणले वरी रेन नसती. जाऊ दे म्हणलं, घालते तारीख पाहून दावा आपला. आता इतकी बेकार व्यक्ती मायापाशी बसली. राम 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 राम. कोण्या जन्मातलं पाप. आणि ते सीट बदलता येत नाही मनातलं. पण काय काय कामं कीर्तनात सांगत नाही, पण एक काम सांगतो, त्याने पिरू काढा. मला वाटलं मी त्याला फुटत नसेल तर मी फोडून देईल. त्या बाईनं एक घास खाल्ला आणि मग त्याच्या हातात त्याला. तिनं एक घास खाल्ला की पुन्हा एक घास खाल्ला. पुन्हा हिनं खाल्ल्या हिच्या पवित्र दात जिथं लागले तिथंच त्याचे दात लागू लागले. पुन्हा खाल्ला. अरे म्हणलं वा 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 वा, काय देश आहे म्हणलं आपला, काय देशातल्या मावल्या ह्या. वा, बायकोचं उष्ट नवरा खातो. वा, विमान वरचे वरी जळून रे म्हणलं बाप्पा. काय आपलं नशीब, काय सात्विक बाईच्या जवळ आपलं सीट आलं रे. हिचा नवरा धर्मराजाचे म्हणलं, याच्या बाजूला बाळू महाराजाचं सीट आलंय. वा 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 वा. चांगल्याच्या जवळ बसण्याचा योग यायला पाहिजे माणसाला. असो, बसलं ते वारकरी, टाकली वळकटी. साधू आहे. भजन आटपल्याच्या नंतर त्याला काय भजन येत नव्हतं, पण ते टाळी वाजू लागलं. बाजूला आलं टाळी. भजन आटपल्याच्या नंतर कमलंडू काढला, वरची झोळी काढली, पसरवली झोळी. त्याच्यातली जी भिक्षा होती त्याला दिली. काय बापू, काय महाराजे म्हणे मला अर्धी भिक्षा दिली. मनोज सावकार त्यास वाटसरूनं ती भिक्षा खाल्ली. आणि त्या वाटसरूला वाटलं एवढ्या मोठ्या महात्म्याने आपल्याला या जंगलात उपाशी मरू दिलं नाही, जेवायला दिलं, म्हणून याचं तसं कशाला टाचू बाळासाहेब. म्हणून ते पाय दाबू लागलो त्या महाराजाचं. त्या महाराजानं पाय म्हणला नको दाबुगडे. मनातली मनात म्हणला 1800 बायका हातपाय दाबीत होते रे. आता तू दाबून दाबून कितीक दाबणार आहेस? 1800 बायका होत्या. 1800. हो, एक एकच असली की मोटरसायकल घेऊन चक्रा हाणतो. हो. आमचा मित्रांनी म्हणलं चल ना कीर्तनाला. नाही ना म्हणला, पब्याच्या माईला हळदी कुंकाला जायचं. म्हणलं तिला जायचंय तुला काय? नाही म्हणला, तिला संघ नेवात लागत आहे. आणि ती हळदी कुंकाला मधात आणि ह्यो कुत्र बाहेर बांधल्यावर आणि तिथंच स्कूटी घेऊन. ती मधात मस्त ते जरसा तिळगुळ खाऊन येती, हळदी कुंकू घेती, चहा पिती, मधात जावा तो दुसऱ्या बाहेर, ह्यो बोक्या बाहेरच. ती जेव्हा मधातून येईन तेव्हा स्कूटी चालू कर तू बस. ती म्हणली इकडं नाही, तिकडं सकू काकूची इथं जायचंय. पिना पडा याचा पिना. अजून 2-3 दिवस राहिलेत वाटते. उद्या संपायलं का? काय आपल्याला इतकं ध्यानातच नाही ना, कारण मी फिरितच नाही जास्त. आपल्याला येतच नाही 2 व्हीलर. आणि मोठीत बसवा तर कीर्तनच सुधरण, कुठं बसवा. त्याच्यामुळे मी म्हणत असतो, मी कीर्तनाला गेले की येत जाय 4-2 घरी हळदी कुंकू लावून. काय ताण नाही तर तूच सगळ्याला घरी बली येऊन म्हणलं कशाला ताण घेती. लय फजिती हो, लयच काय काही. त्या कंडक्टरवानीच काम झालं. डबल दिली की सुट, सिंगल दिली की सुटतून, डबल दिली की थांबती रे बाबा. माणसाचे चेहरे पाहिल्या पाहिल्या मला सांगता येते कोणाकोणाच्या बायका दाढीत. सांगू का नाव तुमची? चेहरे पाहिल्या पाहिल्या सांगतो कोणाकोणाच्या अशा अशा खतरनाक आहे तुझ्या ज्वाला मिरच्याच. पण जाऊ द्या उगं, तुम्ही पुन्हा कीर्तनाला याचा नाही दुसऱ्या बाय. जाऊ द्या. आणि मालकाला किती त्रास देतात तुम्ही. 8 जणी उठा बरं, पटकन उठा, पटकन. माग पाहायचं नाही, उठा. नाव घेईन मी पुन्हा.
उठा 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 पटकन उठा. दिलीप सावकार जाऊ द्या एवढ्या वेळेस आता. होय गोदमगावकर मामा एवढ्या वेळेस जाऊ द्या. टावकारल्या होत्या दोघी तिघीला घाम आलता पुसायलेत ना त्या काय. त्याला वाटलं मेला घेतो का नाही आमचे नाव नाही पुसा उगा अनग ताणी घाम पुसा पुसा काय माझ्या माईनं अहो मालकाची सेवा करणं त्याच्यासारखा परमार्थ जगात कुठलाच नाही ग माझ्या माईनं. कुठलाच परमार्थ नाही. फार मोठी ताकद आहे. पाय दाबू लागलं हे नको म्हणे सेवा. बोलेवर साहेब नको म्हणले ती सेवा पण ऐक ना सेवा केली थोडा वेळ. माणसं गपचिक बसत नसते म्हणून मला वाटतं काही काही लोक कोणाला बोलत नसते. प्रवासात काही लोक असे बोलत नसते. ते काही ठिकाणी बोलू नये. काही लोक असे लय फुगलेलेच असतात. ते बोलणारच नाहीत असे तुंबलेलेच. डोकर चांगल्या उसातून निघल्यावानी असे तुंबलेलेच असते. ते शेजाऱ्याला बोलणार नाहीत कोणाला नाही काय नाही असे तुंबलेलेच. मला कधी त्या रेल्वेत बसून जायचा योग येतो ना. ते प्रथम श्रेणीचा डबा असतो ना ते 4च माणसं बसते. तर ते मला धोत्रावाला मला अजून त्या डब्यात दिसला नाही का. हो तर ते बोलत नसतील ती लोक. ते ना काही विचारलं नाही तुम्ही कोण आहेत काय कोणाच्या म्हशी धुतूस कोणाच्या शेळ्या वळीतूस का कोणाच्या गाई सांभाळीतूस का ते ना काही विचारलं नाही. आणि मी म्हणलं आपण बोलावं तर त्याला साधी भाषा कळती का नाही काय माहीत. त्याच्यामुळे उगच काय करायचं आहे का नाही. ज्याला शुगर आहे त्याला शिरा कशाला द्यायचा मरण ना ते उग त्याला ते मरण शुगर असतील त्याला आपण कशाला बदामात शिरा द्यायचा. अशी तुंबलेलीच माणसं असतील काय. आता केवढा राजा आहे तो आणि किती टोकाचा महात्मा. त्याची पाय चोरीत असताना वाट सरून विचारला आपण कोण. महाराज बर कुठून आलात. इकडून आलोत मी मुक्तचंदाच्या नगरीतून. गोपीचंद राजाचे चिरंजीव मुक्तचंद. हो गोपीचंद राजे. हो अहो गोपीचंद राजे. महाराज म्हणला काय त्या भिकार चोटाचं नाव घ्यायला 3 बाऱ्या. भिकारी म्हणलं ओ महाराज जरा हिशोबात बोला. भाकरी दिली म्हणून तुमचे पाय दाबले. गोपीचंदाला भिकार चोट म्हणतात आणि भिकारी नाही तर कोणी ते. इतका राग आला त्या वाटसरूला. म्हणून सावकार त्यानं आथरून उचललं आणि दुसऱ्या झाडाखाली टाकलं. कोण सावकार या महाराजानं पुन्हा वळकटी उचलली त्याच्यावर. हे विरगिलच महाराज मायवानीनं पुन्हा त्याच्यावर त्यानं पुन्हा उचललं की पुन्हा दुसरीकडे. ते वाटसरू म्हणला बा महाराज मला महाराजन गिराज. आता गिराज काय असतो मला आता महाराजन फाराज. आता फाराज काय असतो. परत दिवशी एक चांगला माणूस भेटला. कीर्तन आहे की नाही म्हणलं कीर्तन काय. आणि प्राध्यापक होत ते असंच प्राध्यापक मायबापाला नाही विचारणार. कीर्तन आहे की नाही म्हणलं कीर्तन काय असतं. काय अशी तिरपट बोलायची सवय लागलेली माणसाला तिरपट. हे महाराज दगडच हाणीन पाय. महाराज म्हणला आता मी काही म्हणत नाही पण पडू दे. महाराज म्हणले जवळी हे जवळी. आमच्या राजाला भिकारी म्हणतात मला जवळी. आगी लागत आहे असो का सांगायला. जवळ बोलले. गोपीचंद राजावर तुमचं एवढं प्रेम कसं काय. आव जाऊ बोलले. गोपीचंद राजा इतका उदार राजा आहे. आमच्यासारखे गरीब तिथं मुजरा करायला गेले तर 6 महिने पुरल इतकं द्रव्य आम्हाला देतो राजा. इतका उदार अंतकरणाचा राजा आहे. आणि तशा राजाला तुम्ही नाव ठेवता. त्याच्या तोंडावरून हात फिरिला आणि भगवी वस्त्र घातलेल्या गोपीचंदानं त्याला सांगितलं बाळा ज्या राजावर तू इतकं प्रेम करतो आणि भिकारी म्हणल्यावर तुला इतका राग येतो तो भिकारी गोपीचंद मी आहे. होईन भिकारी पंढरीचा वार करी. भिकारी म्हणजे भीक मागणारा नाही. ज्याचे 6 अंतकरणातून गेले हृदय रिकाम निर्मळ झालं नाम स्वीकारण्यासाठी असा मी भिकारी आहे. मग मात्र वाटसरूच्या डोळ्यातून पाणी आलं. महाराज कुठल्या राजाचं चक्र आपल्यावर आलं. कोण्या राजाची स्वारी आली
की जेणेकरून आपलं राज्य सगळं गेलं आणि आपल्याला ही अवस्था आली. नाही 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 नाही. अरे माझं स्वराज्य मी मुक्त चंदाच्या स्वाधीन केलं, सगळ्या पत्न्यांना माय मानलंय, देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तेजीला. अरे ही संपत्ती, हे सगळं वैभव मला परमार्थ करू देत नव्हतं, मला देवाचं भजन म्हणू देत नव्हतं. केला ना संसार, कौरक करायचा, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिताया सेवा कुटुंबाची. अख्खं जीवनभर आतापर्यंत प्रपंच केलाय, त्यांची सेवा करीत गेलो. आता राहिलेलं आयुष्य मला विटेवरच्या मालकाची, मला काशीतल्या मालकांची सेवा करायची, म्हणून त्या राज्याला मी तडा दिला. म्हणून महाराज म्हणतात संपला राजू. 9च्या अगोदर 2 मिनिटांनी मी स्टेजवर आलतो, वेळेत आलो. जिल्हा परिषदची शाळा आहे, वेळेला भरली वेळेला सुटल. काय गोपीचंदाच्या जीवनात परमार्थासाठी राज्य त्यागलं. विदुर काकांनी परमार्थासाठी राज्याचा त्याग केला. उर्मिलेने नामस्मरणासाठी, पतिसेवेच्या नामचिंतनासाठी माहेराचा त्याग केला. संत शिरोमणी नामदेवरायाच्या धर्मपत्नीने माहेरात 10 दिवसाकरता गेल्याच्या नंतर आयुष्य संपन्न राजाने दिलेला महाल, त्या महालातल्या सुखसोयीचा त्याग केला, कारण तिथं भजन नव्हतं. आगी लागवत आहे सुखा. कितीतरी उदाहरणं तुम्हाला सापडतील, कितीतरी उदाहरणं. या विश्वात अशी काही लोक आहेत की देवासाठी त्यांनी सर्वस्वाचा त्याग केला, सर्वस्वाचा त्याग केला. का त्याग केला? हे देवाचं नाव घेऊ देत नव्हते. मज होत का विपत्ती पांडुरंग राहो चित्ती. देवाचं भजन करण्यासाठी संकट आलं तरी हरकत नाही. भक्त प्रल्हाद बाप मारू लागला. 21 प्रयोग केले प्रल्हादाला मारण्यासाठी. काय करायचं ते करा बाबा, पण भजन बंद करणारच नाही. मज होत का विपत्ती पांडुरंग राहो चित्ती. या भजनासाठी काही संकट आलं तरी हरकत नाही. आकाशवर पडा ब्रह्मगोळ भंगा. हे सगळं आकाशवर पड झालं, हे ब्रह्मगोळ भंगाला गेला तरी हरकत नाही. भजन नाही बंद करणार, तुझे पाय नाही सोडणार. 125 हत्तीवर रुख खोदालताय का पोरीला? 5 मिनिटं घेतो. हा बर बर बर. गोदमगावची शिफारस आहे बाबा. 125 हत्तीवर रुखोद आला. 125 हत्तीवर रुखोद. काळी सारखी अंगठी घाली ती पोरगी घाली ती. हे तिच्या बोटात आणि ती तिच्या बोटात. तर ते लग्नाच्या आधी मित्रात गेले की तेच बोट पुढं करते, तेच बोट ते दाखवायचं असतं. तिने घातली, ती मैत्रिणीत गेली की तीच बोट पुढं करणार. आपलं काहीच नाही इथं बसत. 125 हत्तीवर रुखोद आलता. 125 हत्तीवर मनानं रुखोद आला. मनानं 12,000 एकर जमीन पोरीच्या बापाला. 12,000 एकर जमीन. गोळ्या नाही संपल्या बरं. माझ्या गोळ्या चालूच नाहीत तर संपायचं पाहिजे.
ह्या चालू येत याचा आणि याचा काही समज नाही. 12,000 एकर मेवाडचा राठोड राजपूत त्याची मुलगी आणि प्रांतीय राजाची रुखोदाला 125 हत्तीवर, कवा 25 कवा काय असे सांगितले असतो. 125 हत्तीवर रुखोदाला. सूरसनई चौघडा हत्तीच्या पुढे वाजत होता आणि सगळ्या हत्तीच्या पाठीवर अंबारी टाकलेल्या होत्या आणि अंबारीत नाना प्रकारचं सोने, हिरे, माणिक, मोती, खाद्यपदार्थ, मिठाया आणि वाजत गाजत तिथं आल्या. आणि मुलीच्या वडिलाला पोराच्या बापान प्रणाम केला. तुमची कन्या सून म्हणून द्या, तुमची कन्या सून म्हणून द्या. मुलगी मुलाच्या वडिलांकडे आली, प्रणाम केला. दादा, आमच्या बाबाला ना आमच्या आईला माहीतच नाही माझं लग्न कधीच झालंय. अरे कधी लग्न झालंय तुझं? वरिले सावळे परब्रह्म, कधीच लग्न झाले. कोणासोबत लग्न केलंय? ती देवघरात बसवलेली मूर्ती, अष्टधातूची कृष्ण परमात्म्याची मूर्ती होती. मज होतं का विपत्ती याच्यावर सांगते. अष्टधातूची मूर्ती. तसं तर अलीकडचं एक सांगायला पाहिजे, पण पुढं सांगून मग माग येतो. मला ना दे गव्हाला पाणी देताना गवत उपटायचा. सगळे लोक म्हणले हे 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 पाषाण, हे धातू, हे निर्जीव आहे. अष्टधातू एकत्रित केलेली मूर्ती, ही तुला काय सांभाळणार आहे? काय सांभाळणार आहे? हत्तीहून पोरग खाली उतरलं, ते रुखोत घेऊन आलेलं, ते म्हणला जीवनभर तू या पुढे नाचन. याचा अर्थ तू सांगशील ते मी ऐकन. 125 हत्तीवर रुखोत आणलेलं नवरदेव म्हणतो, तू सांगशील ते मी ना ऐकन. आता तसंच व्हालंय. कवडीचा हुंडा देऊ नका, तुम्हाला आज काय द्यायचं ते मी देतो, पण तुमची बबी मला द्या. काळ तसा आला. बब्याच्या बापानं शहाणपणा केला हो. 10 वर्ष पोरायच्या बापानं लय शहाणपणा केला. नाकाव मिरे वाटले, मग पलटी झाली. होताच ती पलटी. आपल्या बापाची जहागिरी आहे का एकतर्फी राहिला? होताच ते कलाटणे पडत असते त्याच्या खाली. हे काय डवलत ना. जीवनभर नाचन. ती म्हणली काय नाचतोस रे तू? त्याच्या इतका नाही नाचणार. हे काय नाचन म्हणला तुझ्यापाशी मी नाचतो. थांब म्हणली, येड्यावानी करू नको. चाळ काढे, पायात बांधले, एकतारी हातात घेतली आणि चिपळी घेतली. हाती घेऊन एक तारी मीरा भजन करी. हाती घेऊन एक तारी मीरा भजन करी. बावरे बावरे हाती घेऊन एक तारी मीरा भजन करी. बावरे हाती घेऊन एक तारी मीरा भजन करी. हा झाला शपथ पुरावा. पग घुंगरू बांग मीरा नाची रे. पग घुंगरू बांध मीरा नाची रे. नाचू लागली. नाचत असताना त्याला विनंती केली, बघ रे, हा हाडामासाचा पुतळा जीवनभर माझ्या सोबत नाचन म्हणतो. जन्माला तू याला घातलंस, दाखव्याच्या देखता नाचून. मग ती मूर्ती खाली आली, मीराबाईच्या भोवताल नाचत होती. तेव्हा रुखोद आणणाऱ्याने विचार केला, प्रणाम आई साहेब.